चला मॅचला सुरुवात करा. ही मॅच आपण पाहतो वाजेपूर विपक्ष गाडेश्वर या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले टीम वाजेपूर संघाने. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गाडेश्वर संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. संजय आणि शुभम ऑन स्ट्राईक. संजय आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. इथे पहिला चेंडू सुरेख फटका. चेंडू जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूची अडवणी केली जाईल. फेकी होईल तोपर्यंत या चेंडूवर मिळेल 2 रन 2 धावून अकाउंट इथे ओपन केलं जाते. टीम आपण पाहतो गाडेश्वर संघाचं. संजयच्या बॅट मधून खरं तर ह्या 2 धावा मिळाल्या. हा प्रकारचा लेट कट खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये खेळाडू त्यांना आपल्याला पाहायला मिळाला कव्हरच्या रिझन मध्ये. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन केलं. अतिरिक्त गती खरं तर चकून गेली इथे फलंदाजाला. वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. पहिला चेंडू अतिशय आपटी पार उचली घेण्याचा चेंडू टाकला. त्यानंतर थोडासा पुढे चेंडू टाकला. इथे देखील 5 स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग इथं केली जाते. अडवणी केली जाते चेंडूची परंतु या चेंडूवर देखील 1 धाव काढण्यामध्ये यश प्राप्त होतं इथं दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या 3 या आकडेवर. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपला आहे आणि धावसंख्या 3. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. वाजेपूर संघाचा गोलंदाज मयूर देखील चांगली गोलंदाजी करत असताना ते स्तरावर गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन नक्कीच चांगलं. इथे पहा लोअर फुटा स्टेजने टाकण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी चांगला कमबॅक खरं तर मयूरच्या माध्यमातून पाहतो. मागील 2 चेंडू अतिशय वेगवान सफर केले होते. हा चेंडू अतिशय स्लो रन टाकला त्यामुळे चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क कोणताही जाणवला नाही. डॉट चेंडू. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता ऑन साईडला. दूरवरून खेळाडू येईल कॉर्नर रिजन मध्ये. धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता पंचांनी इशारा केलाय. यस थर्ड अंपायरकडे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर थोड्याच वेळात निर्णय दिला जाईल. एक वेळ इव्हेंटच्या माध्यमातून आपण लगेचच चाचपणी करू की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाही याची लगेच आपण दृष्टी इथे आपण पाहतोय. यस फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ. इट इज नॉट आउट. धाव फलकावर धाबा आपण पाहतोय. टोटल धावसंख्या लागली ती म्हणजे 4 बिनगडी बाद. गोलंदाजीचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी मी म्हणेल गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. पहिलं षटक अतिशय महत्वाचा निर्णायक षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी. इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. षटकाची होईल समाप्ती. 1 षटकाच्या खेळीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. टॉस खरं तर गमावला होता गाडेश्वर संघाने आणि धावसंख्या बिनगडी बाद 4 या आकड्यावर. चांगलं आपल्याला आजमावायला मिळाले. वैयक्तिक पहिल्या संघी कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार. महेश गोलंदाजी मार्फत पंचाचा इशारा येईल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न पंचांनी लाईन चेक केले. इट्स वाईड कॉल. या चेंडूवर मिळेल 1 धाव. धावसंख्या 5 या आकडेवर.
सध्या मी म्हणेल गाडेश्वर संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. इथून तुम्हाला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. दोन षटकामध्ये कमीत कमी 16-17 धावा तरी कराव्या लागतील, कारण की 16-17 धावा केल्या तर एक सन्मानजनक स्कोर या खेळपट्टीवर नक्कीच मानला होतोय. तर पुढील होणारी लढत नंबराची वाढ विपक्ष दोजानी डीजे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टेस्टची संपर्क साधायचा आहे. नंबराची वाडी आणि डीजे दोदानी दोन्ही संघनायक यावा पण या इनिंग ब्रेक नंतर मध्ये टॉस केला जाईल. इथे पहा लगातारचा दुसरा चेंडू वाईड फेकला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु सोडून दिला कारण बराचसा बाहेर टाकला होता चेंडू. त्यामुळे लगातारचा इथं दुसरा चेंडू अवांतर फेकला जातोय. धावसंख्या पुढे, टोटल धावसंख्या लागले ती म्हणजे 6. एक गडी बाद. इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजता पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पुढे, टोटल धावसंख्या 8. बिनगडी बाद 8 अशी सध्या स्थिती आपण पाहतोय गाडेश्वर संघाची. इथे 4 चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकामधले. महेश्वर हल्ला बोल करावा लागेल टीम गाडेश्वर संघाच्या खेळाडूंना. शुभमान स्ट्राईक. इथे देखील स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, मिड ऑफला टिपला जातोय झेल. पहिल्या विकेटचं पतन. शुभम बॅक टू द डगआउट. मिड ऑफला खरं तर सुरेख झेल फलंदाजी मार्फत नवीन खेळाडू निलेश पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चांगली लाईन लेन चूक टप्प्यावर गोलंदाजी चेंडू पीच झाल्यानंतर स्विंग आपल्याला इथे पाहायला मिळाला. इन स्विंग आणि प्लेड अँड मिस असं समीकरण मैदानाच्या डॉट चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू इथं आता बॅकफुटला जाताना गाडेश्वर संघ. इथे देखील लाईन चेक केली पंचांनी. पंचांचा इशारा होतोय ऑफ स्टिकला सोडून चेंडू जात होता, त्यामुळे लगेच दंडित केला या चेंडूला. धावसंख्या पुढे जाईल. अवंतर स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 9. एक गडी बाद. 2 चेंडू अद्याप शिल्लक. 2 चेंडूमध्ये मोठा फटका येईल का? स्लोअर वन पिक करू शकला नाही ते फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू तैनात आणि धावचीच्या स्वरूपात करारा झटका. दुसरा विकेटचा पतन. निलेश बॅक टू द डगआउट. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावे लागले. इथं खरं तर फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अरुण आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंगचा. 2 षटकाचा सामना आपण पाहतो. धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 10. नंबराची वाडी आणि डीजे दोदानी या दरम्यान खेळताना टॉस केला जाईल थोड्याच वेळात. येस टॉस झाला. धन्यवाद. इथे पहा क्लीन बॉल. यॉर्कर टाकला लेजर चेंडू. सुरेख चेंडू सफर केला. फलंदाज बाद. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या लागली ते म्हणजे स्कोर बरोबर 10. 3 गडी बाद. आता समीकरण असेल येणारे 12 चेंडू 11 धावा. टीम
गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकण्यासाठी शुभम गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक अरुण खेळताना पाहायला मिळेल. अरुण आणि दिनेश अशी जोडी सलामीवीर आपण पाहतो टीम वाजेपूर संघाची. पंचाचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. राईट टर्न विकेट बॅटची कडा इथे मिस फिल्डिंग. एवढ्या कमी दाबाने अशी जर फिल्डिंग केली तर मॅच लवकर संपल्यात तीन मात्र शंका नाही. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न पंचांचा इशारा आलाय. थोड्या अंतराच्या निर्णयाचा नक्कीच वाट पाहावी लागेल. दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न केला गेला होता. तिसरी धाव पूर्ण झाली का ही आपण नक्कीच एक वेळा इव्हेंटच्या माध्यमातून इथे पाहणार आहोत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय की आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ ही आपण नक्कीच थोड्याच वेळात निर्णय पोहोचवला जाईल. यस फलंदाज नक्कीच आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ नीट इज नॉट आउट. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्याने धाव फलकाचा श्री गणेशा. आता समीकरण बदलेल. फक्त 8 धाब्याची गरज. 11 चेंडू आणि 8 धावा. बॉलिंग माझी 11 चेंडू 8 धाब्याची गरज. इथे पहा मोठा फटका लगवत होता. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फोडमध्ये संपर्क नाहीये त्यामुळे डॉट चेंडू जेवढे तुम्ही सांगता. चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू हाताळता मागील पहिला चेंडूचा विचार केला तो देखील चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा टाकला होता खरं तर शुभमने. परंतु मिस फिल्डिंग शॉट थर्डमॅनला झाली त्यामुळे 3 धावा कुठेतरी खर्च करावा लागला. इथून नक्कीच 100% एफर्ट्स मात्र द्यावे लागतील. इथे देखील पहा चांगला फटका अतिशय सुंदर फटका. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू इथे थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार 4 रन. संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 4 धाब्याची गरज आहे. ते पहा अतिरिक्त गती. ते सर्रार गोलंदाजी शुभ मॅच आपण पाहतो. सुरेख लाईन लाईन अशी मात्र गोलंदाजी करावी लागेल. चांगली लाईन लाईन मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय. धाव फलकावर धावा 7. गोलंदाज तयार पुन्हा एकदा शुभम. इथे पहा सुरेख फटका अतिशय हलक्या हाताने खरं चेंडू खेळून काढलाय. कव्हर रिझन मध्ये दुर्वल खेळाडू येईल. चेंडूची अडवणी केली फेकी होईल तोपर्यंत या चेंडूवर मिळतील 2 धावा. 2 धाब्याने धाव फलक 9 आकडेवर. आव्हान मात्र अतिशय सोपं आहे. येणारे 7 चेंडू आता 2 धाब्याची गरज. 7 चेंडू 2 धाब्याची गरज. इथे पहा चांगली लाईन लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा. इथे पहा षटक संपलंय. 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव संख्या लागली ती म्हणजे स्कोर बोर्डवर 9 आणि आता धावांची गरज असेल 6 चेंडू 2. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 2 धाब्याची गरज मॅच मध्ये. मॅच पूर्णपणे झुकले ती टीम वाजेपूर संघाकडे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम वाडेश्वर संघाला. डॉट चेंडू कसे फेकले जातील याचा विचार करावा लागेल गोलंदाजाला. आपण पाहतो गोलंदाज निलेशला प्राचारित करण्यात आले दुसरं षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू 2 ची गरज.
टीम वाजेपूर संघासाठी. आव्हान अतिशय सोपे आहे, परंतु कशा प्रकारे 2 धावा काढले जातील याचा मात्र प्रयत्न करावा लागेल. इथे हलका तरी खेळून काढण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, इथे यशस्वी रक्षण देखील चांगलं राहिलं आणि डॉट चेंडूची सांगता. अजून देखील इथे डॉट चेंडू फेकले गेले तर आदरणीय धनाजी पाटील साहेबांकडून खरं तर टीम वाजेपूर संघासाठी शुभेच्छा आल्यात. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय मंगेश पाटील, निलेश पाटील माफ करा, हे देखील या स्पर्धेचा आनंद यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. इथे पहा चांगली लाईन आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, का मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते. यस, लगातारचे 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. क्या बात आहे, चांगली लाईन लेन निलेशच्या माध्यमातून दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आता मात्र समीकरण 4 चेंडू 2 धावा कशा पूर्ण केल्या जातील की डिफेंड करेल टीम गाडेश्वर, हे देखील पाहणं गरजेचं. येणारी वेळकाळ सांगून जाईल कोण सामना जिंकेल, कोण आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवेल, कोण या स्पर्धेला अलविदा करेल, हे देखील पाहूया. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लो रन टाकलाय, थोडंसं फंडलं इथं पाहायला मिळत. त्याचा फायदा फलंदाजाने लगेच उचलला. मिडनला तिथं क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर नक्कीच धावचीच्या स्वरूपात खरं तर इथं फलंदाजाला परतावं लागलं असतं माघारी, परंतु इथे जरतरीला क्रिकेटमध्ये स्थान नसतं. 1 धाव पूर्ण केली जाते, एका धावेने धाव फलक पुढे. आता धाव संख्या 10, आता फक्त 1 धावेची गरज असेल. 3 चेंडू 1 धावा. रामदेवकर गेले जास्त यार. इथे देखील पहा चेंडू पिच चालत, थोडासा उसळी घेणारा चेंडू डॉट फेकला जातोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केले जाते. मॅच मध्ये कडवा आव्हान, अतिशय दर्जेदार मॅच पाहायला मिळते बा या सकाळच्या सत्रामध्ये. आता मी म्हणेल, कारण की आता मध्ये 6:15 वाजलेत आणि जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाजेपूर विपक्ष गाडेश्वर, 2 चेंडू 1 धाव. सुरेख गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा होता आणि डॉट फेकला जातोय. ऑफ स्टिकला खरं तर चेंडू शपल मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाहीये. 6 चेंडूमध्ये 2 धावेची गरज असताना इथे पहा मॅचला कलाटणी देणारा षटक निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पैसा बसून मॅच, अतिशय सुरेख गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. मागील चेंडूचा विचार करत थोडंसं गती कमी पाहायला मिळाली. इथे देखील तेच तर गोलंदाजी. क्या बात आहे निलेश, वॉटर बॉलिंग. 6 चेंडूमध्ये 2 धावेची गरज असताना 1 चेंडू आणि 1 धाव. यस, इथे पहा बनी तो बनी नाही तर अब्दुल गनी असा फटका होता, परंतु या चेंडूवर मिळाली फक्त 1 रन आणि 1 धावेने मात्र सामना जिंकला. इथे मध्ये टीम वाजेपूर संघाने. विजय संघाचे हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया टीम गाडेश्वर संघाला.